मुकुंदवाडी परिसरात अनधिकृत होल्डिंग काढताना विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या प्रकरणी प्रशासनाकडून महानगरपालिका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा। प्रिंटिंग प्रेस ऑफसेट धारकांना बॅनर पोस्ट छापायसाठी महानगरपालिकेची परवानगी सक्तीची आणि कडक करावी, अशी मागणी बहुजन कामगार शक्ती महासंघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अशोक हिवराळे यांनी केली आहे। याच्यामध्ये आम्ही बिलकुल समाधानी नाहीये। आम्ही याच्यामध्ये खूप नाराजी व्यक्त झालेली आहे। पुणे शहरातून, संघटनेतून, आमच्या महानगरपालिकेतून याच्यावर नाराजी व्यक्त झालेली आहे। याच्यामध्ये आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करायला नाही पाहिजे होता। त्याचं कारण आहे की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना, सफाईच्या कामगारांना, स्वच्छताच्या कर्मचाऱ्यांनी आणि तिथल्या संबंधित जवानांनी हे त्यांचं कामच नाहीये। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, त्यांनी त्यांचं काम सोडून कोण पोस्टर लावतंय, कोण बॅनर लावतंय, हे अतिक्रमण विभागाचा विषय आहे। अतिक्रमणानं त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। यांचा रोल नसताना यांना निष्पाप बळी देण्यात आलेला आहे आणि यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। बॅनरच्या प्रिंटर ज्या मशीन असतात, त्या मशीन असतात, जिथं जी कंपनी असतात, त्या कंपनीमध्ये बॅनर छापायला गेले असता कोणी पण, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो की साधा कार्यकर्ता असतो, यांना सरळ त्या बॅनरच्या कंपनीनं सांगायला पाहिजे, तुम्ही महापालिकेतून जा, रिसर पावती आणून द्या, रिसर पावती घ्या, त्यावेळेस आम्ही तुमची बॅनर छापण्यात येईल, नसता तुमचं बॅनर छापण्यात येणार नाही। प्रिंटरवरती हेच निर्बंध लावले पाहिजे। त्यांनी बिना परवानगीचे महापालिकेची पावती नसताना त्याच्यावर अगर त्यांनी प्रिंट छापून देत असतील तर अगोदर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा। मी सभेमध्ये हा प्रश्न उचलणार आहे की आमच्या कर्मचाऱ्यावर निष्पाप बळी देण्यात आलेला आहे जवानाला, त्याच्या जवानावर हा गुन्हा वापस झाला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा टाकायला नाही पाहिजे।